नमस्कार. आज आपण शरद मामा यांच्या वास्तुशांतीला आलो आहोत. तिथे त्यांच्या आजोबांची भेट झाली, तर आपण जाणून घेऊया आपण त्यांचा इंटरव्ह्यू का घेतोय. तुम्हाला नंतर कळेलच की आपण इंटरव्ह्यू का घेतलाय. नमस्कार बाबा, तुमचं नाव काय? बबन गोपाळ वाडकर. आणि तुमचं वय काय आता? माझं वय 1937. जन्मतारीख म्हणजे? जन्मतारीख. आता वय किती असेल तरी? आता वय एक कमी 90 वर्ष, म्हणजे 90 आता चालू होईल. आता त्यांचं 90 वय चालू आहे म्हणजे. आणि त्यांचा जन्म मला वाटतं लग्न तुमचं 1954 आहे ना? 1954 साली लग्न झालंय. ओके, बरं. तुम्ही ज्यावेळी तुमचा जन्म झालाय त्यावेळी भारत स्वतंत्र झाला नव्हता, तर तुमचा काय अनुभव आहे का त्यावेळीचा? अनुभव तर तसं काही नाही, पण ते भारत स्वतंत्र झालं तेव्हा आम्ही मजा केली, नाचलो, हे केलं, स्वतंत्र आपलं म्हणून सगळं मजा करत राहिलो. त्याच्यानंतर मी थोडस काही दिवसानं मुंबईला गेलो. 18-20 वर्षानं मुंबईला गेलो. फर्निचर पॉलिश कामात आपला हे केलं, म्हणजे फर्निचर पॉलिश काम, मंदिर शिसमचं सगळं शिसमचं मंदिर आम्ही पॉलिश करायचो. मोठं मंदिर एका शेठच्या दुकानात राहिलो होतो. तिथं 10-12 वर्ष होतो. त्याच्यानंतर घरी आलो. त्या घरी आल्यावर चिखली चौनेश्वर देवळात मी स्वतः हे केलं, म्हणजे देखरेख करून शनी मी आपल्या हाताने मी ते बांधलं गेलं. तुमच्यासारख्या मोठ्या जवान पोरांनी पैसे दिले, मी ते मंदिर स्वतः बांधून घेतलं. त्याच्यात इंजिनियर नाही, कोण नाही, मी आपला स्वतः ते बांधून घेतले. ते कमीत कमी 70 लाखाचं, तेव्हा 30 वर्षाच्या पाठीमागचं 70 लाखाचं मंदिर आहे ते. नमस्कार. बाबांनी आता जे मंदिर सांगितलं ते चिखलीमध्ये 12 वाड्यांचं प्रसिद्ध मंदिर आहे चमनेश्वरांचं. ते नक्कीच आपण बघायला जाऊ शकता सगळेजण. आणि अजून एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाले ते सांगतील बघा. आता बाबा, लग्नाला किती वर्ष झाली तुमच्या? आता लग्न 54 साली लगीन झालं, म्हणजे बघ ना किती वर्ष झाली. 1954 साली त्यांचं लग्न झालंय. आणि कुणावर लग्न झालं त्यांचं नाव माहिती का तुम्हाला? शेवंतबाई बबन वाडकर, म्हणजे बायकोचे नाव शेवंतबाई बबन वाडकर. मग तुमचा संसार कसा चालू आहे? एवढ्या दिवसाचा अनुभव कसा काय तुमचा? अनुभव चांगला सुंदर गेला, टकाटक गेला. आपण काय कोणाची चोरी, मला खोटं खपायचंच नाही. खरं तर खरं माझा आनंदात दिवस गेला. मस्त मध्ये अगदी पचकाला पोरा बाळाचं, माझ्या पोरींचं, यांचं सगळ्यांचं आनंदात आहे आता चालले. आपल्याला काय कमी नाही. पैसा पाणी सगळं भरपूर, धान्य पिण्य सगळं भरपूर आहे. नाही, आताच्या पिढीला तुम्हाला काय निरोप म्हणजे मेसेज द्यायचा काय बाबा, काय करावं त्यांनी तर तुमच्यासारखं फिट कसं राहावं? त्याचं चांगलं आहे. काय करायचंच नको. मला आता आरामशीर आपलं 100 वर्ष गाठायची एवढी करी. नाही, या तरुण पिढीने तुमच्यासारखं 100 वर्ष जगण्यासाठी काय केलं पाहिजे? असं काय केलं पाहिजे? आता ते कुठे नाही ना. आता 50-60 वर्ष वाढायचे, मी तरी काय सांगू? ते माझ्या हातात आहे का? देवाच्या हातात आहे सगळे. नाही, म्हणजे व्यायाम केला पाहिजे. काय केलं पाहिजे? व्यायाम काही नाही, कष्ट केलं पाहिजे. कष्टाशिवाय काही नाही. बसून खायला नाही पाहिजे. कष्ट केलं माणूस चालला पाहिजे, कष्ट केलं पाहिजे तरच ते हे. नाही तर तुम्ही बसून खाल तर त्याच्यात काही मजा नाही. ते उलट घटित आहे. बघा, तरुण पिढीला आता निरोप आहे की जिम नका करू, कष्ट करा. कष्ट करा. अजून काय बोलायचं का बाबा तुम्हाला? अजून काय बोलायचंय? आता काय बोलायचं? एक मुलगा आहे, 5 मुली आहेत, काय बोलायचं? त्याच्या आनंदात आहे, सगळंच व्यवस्थित आहे. बरं, धन्यवाद. बाबांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खरंच धन्यवाद. थँक्यू.